नमस्कार मित्रांनो, आज आपण ॲस्ट्रल कंपनीतर्फे जाणार आहोत एका ठिकाणी. तिथे नेमकं मेट्रोपोलचा फॉल्ट आहे, काहीतरी लिकेज होतो आहे. ते पाहण्यासाठी आपण तिथं जाणार आहे, त्याचा फॉल्ट काढण्यासाठी. म्हणजे मी ॲस्ट्रल कंपनीकडून टेक्निशियन म्हणून काम पाहतो आहे जळगाव जिल्ह्याचं पूर्ण. तर मग आता आपण आलो आहे त्या दुकानावरती. त्यांनी कंप्लेंट टाकली होती की कस्टमरची एक कंप्लेंट आहे बुवा, ती रिक्वायरमेंटसाठी आपण आलो होतो बडगावमध्ये. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी म्हणजे मोटरसायकलला नाही तर मी कारने गेलो होतो मित्राच्या. नंतर कस्टमरच्या घरी आलो परत. तिथे बघितलं तर फ्लशकॉक मेट्रोपोल पुश करताच तो म्हणजे आतमध्ये अडकून राहायचा. पाणीही भरपूर लीक व्हायचं. तर मग मी ते खोलून टाकलं होतं मेट्रोपोल. खोलल्यानंतर परत मग त्याला त्याच्यावर असे पूर्ण क्षार वगैरे चढले होते. क्षारचं प्रमाण भरपूर असल्यामुळे भरपूर काही लोक बोरिंगचं पाणी वापरतात, कारण कंपनीची गॅरंटी असते ते नळाचं पाणी वगैरे त्याने काही क्षार वगैरे लागत नाही. पण हे लोक बोरिंगचं पाणी वापरत असल्यामुळे हा प्रॉब्लेम भरपूर जणांना येतो आणि प्रत्येक ठिकाणी येतच. बोरिंगचं पाणी हे वापरावंच लागतं. तर मग मी त्याला एक घासून वगैरे घेतलं, ग्रेसिंग वगैरे केली. तर आता तुम्ही बघू शकता, हे मेन लॉक, हे जे पुढचं नॉब असतं हे लावून बघितलं तर हे टाईट जायचं. तर मग मी ते पुढचा एक व्हाईट नट असतो बघा, तो व्हाईट नट थोडा लूज करायचा असतो नॉर्मल. परत एक वेळा चेक करून घ्यायचं लूज झालं आहे का बुवा ते, कारण की हा रॉड त्याला मध्ये वायसरला अटकल्यामुळे हे जॅम चालतं. त्याच्यामुळे काय होतं, ते लॉकमध्ये अटकून जातो. स्प्रिंगसुद्धा काम करत नाही त्यावेळेस. मग स्प्रिंगमध्ये भरपूर टाकत असते तरी स्प्रिंग काम करत नाही. मग आता हे परत बघा, लावायच्या वेळेस आपण काही वेळेस कारागीर काय करतात की हे मधलं जे टाकतो आपण, हे जे वर हातात दिसते माझ्या, हे लॉक लावून घ्यायचं अगोदर. पहिले लॉक काढून म्हणजे सगळं खोलूनच पहिले त्याची सर्व्हिसिंग करावं लागते. त्याला म्हणजे खर्च वगैरे काही नाही एवढा. वायसर वगैरे काही खराब होत नाही. 10 वर्षापर्यंत कंपनीची वॉरंटी असते. आता ह्यांना काहीतरी 1 वर्ष झालं असेल काहीतरी लावून. 1 वर्ष आता त्यांना प्रॉब्लेम यायला लागला. आणि ॲस्ट्रल कंपनी असल्यामुळे कंपनी फुल सर्व्हिस देते. कंपनीचं काम असते, 1 नंबर कंपनी आहे. जॅगवार झाली, ॲस्ट्रल झाली. मग आता हे लावून परत वगैरे मी पण एक वेळा हे जर स्ट्रिक वापरली तुम्ही, ग्रेसिंग वगैरे त्याला घासून त्याच्यावरचे रॉडवरचे जर क्षार वगैरे तुम्ही काढले पूर्ण, तर काही अडचण येणार नाही. तुम्ही हे घरच्या घरीसुद्धा करू शकता. याला हा 24-27चा प्लग पाना, माझ्याकडे पाना मी आणला नव्हता, त्याच्यामुळे हे ॲडजस्ट पाण्यानेच केलं. आणि मेन म्हणजे ते कॉक बाहेर असल्यामुळे, त्याचं जे नॉब आहे बाहेर असल्यामुळे ते सहज मला खोलता आला. असं ह्या ठिकाणी 3 कंप्लेंट होत्या ॲस्ट्रलच्या. हे तिघे फ्लश वॉल्व मी तसंच ग्रेसिंग वगैरे करून लावून घेतले. परत मी माझ्या स्पॉटवर आलो दुकानावरतीच परत रिटर्न. त्यांना मला दुकानावर मला सोडा देऊन तिथून मी जातो परत. तर मग इथंच गावात नाश्ता वगैरे केला, परत निघालो मग इथून. बाकी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण तुम्हाला असेच मेट्रोपोल, डायव्हर्टर, कन्सील कॉक याचे भरपूर काही तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत राहील. तसेच प्लंबिंग कामाचे व्हिडिओ, फर्निचरचे व्हिडिओ वगैरे जे असतात ना, कामं चालतात आमच्या साईटवर, ते सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल.